जास्त करून द्या लेडीजला बसू द्या प्रमाणपत्र मिळाले सांगा चला आळा बंद करा बरं तुम्हाला संपासायचं काय काय निवेदन चाललंय सांगा. सांगली जिल्ह्यावर आपले हिंगोली जिल्ह्यावर कोणी हिंगोलीवर भेटायचं होईल. भेटायला काय करता आपल्याला निवेदन करून जातीय चौकुला फेकायचं कल्याण करायचं लेकरायचं सोडून फोटो काढायचा सगळ्या फोटोनी भेटण्याने वाटवलं जातं. आपल्या अशा या चालण्या फिरण्यामुळं गोंधळामुळं जात संपन्न झाले कोटी दिय काय मिळालं समाजाला. समाजाला द्यावं तर लागल, समाजाला आयुष्याचं द्यावं लागल तेव्हा समाज आपल्याला मानी श्रीमंत होते लेकरं बाळ आणि ती पोरगी BHMS लागली. त्यांचे आई वडील शिकू शकते का एवढं मोठं शिक्षण. कोणती प्रमाणपत्रामुळे एक लेकर आपलं आज डॉक्टर व्हायला लागलो. राहिलेलं सगळं आरक्षण घेऊन टाकायचं. 29 ऑगस्टला काय ठेवायचं त्याच्यावर चर्चा करायची, त्याच्यावर बसायचं. फोटो काढला की पळाला गेला लगेच घरी. जसं काय त्याला धरून आणलं धरून झाली. अशाने समाज टिकन का. समाज मोठा करायचा
समाजाला चंद्रसूर्य आहे तोपर्यंत द्यायचे असे मिळेल का? मेहनत घ्यावं लागेल. मला दुखत आहे राव, दुखत असून मी झोपत नाही. लेकरा बाळासाठी जीव दान द्यायला तयार आहे. तुम्ही तर धड धाकट आहे. तुम्ही तर माझ्यापेक्षा 100 पावलं पुढे पळायला पाहिजे. लोक जळाले पाहिजे, आपलं जळाले पाहिजे. यांना असं वाटलं पाहिजे इकडचे कशाला बोलत येत जाणं. तुम्हाला घरी जायचं होतं, तुम्हाला अक्कल कळायला सांगतील. पण जातीचं किती वाटलं व्हायला लागलं इकडून या. हे करा रस्ता इकडं, बघा इकडं इकडून रस्ता करा बरोबर. पाठीमागून पण रस्ता आहे, तिकडून या ना, तिकडं समोर. हो दादा, पाठीमागून या, पलीकडून रस्ता हा, यायला. तिकडून रस्ता एवढा मोठा ठेवा. उठायचंच नाही कोणी आता. जातीचं कल्याण होत तर कोणी उठायचं नाही. जागा रिकामी हो बंधू, इकडून पण येऊ द्या. मागून रस्ता आहे, सांगितलं त्यांना माहिती आहे. जात संपूर्ण द्यायची बाबा आपल्याला काही करू. जातीचे लेकर मोठा करणं जबाबदारी आपली. माना पानाला भुकायचा नाही. चला काय काय येऊ बोलवले सांगा. काय काय तयारी झाली, कशी केली आता सांगा. लोकांना ऐकून द्या. मग मी सांगतो तुम्हाला इथून पुढं काय करायचं. तुम्ही जे नाही केलं त्याला काय करायचं ते सांगतो. मी एका शब्द सांगितलं होतं तुम्हाला. माझ्या आजारी असून सुद्धा मी जरी ओळख पळतो म्हणजे तुम्ही किती तुटून पडायला पाहिजे. इकडच्या बाजूचे जे आहेत ना बांधव त्यांना मला इकडून या. हा नाही नाही, पलीकडे आरडा चालू आहे तिकडं. अरे बाबा तिकडून या, मला तिकडंच आहे ना. मागं सगळं मोकळं देणार ते काय बस बसणार लय नाही तर या मला तिकडं मागं. उघडच आहे ते, कोणी या म्हणा फक्त त्याला. पाठांना म्हटलं तरी चर्चाच करायची, खोलीत म्हटलं तरी चर्चा. काय मला लय उत्तर करता येत नाही. काय सांगा तिकडून इकडे येईल, तिकडे तेवढ्या चक्कर या म्हणा. इकडचे लवकर इकडून या म्हणा लवकर. मी सुरू करायला आपल्याला बैठक. इकडून जे लोक आहेत ना त्यांना मला पाठीमागून आपल्याला हे राहू द्या. आता उभा ते मागून आलेले म्हणा ते उभा राहणार त्याला उभा सवय. आपले तिथं जाऊन सांगा. दोन जणांना इकडून येता येते म्हणा, तिकडून या मागून उघड. करा सुरू. नाही आहे का? आहे का? चालू आहे. हॅलो हॅलो. आज आपल्या हिंगोली नगरीमध्ये आदरणीय संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन होऊन आताच आपण पत्रकार परिषद पाहिलेली आहे. आणि यानंतर आपण दिवसभर दादा इथेच थांबणार आहेत. आपल्या सगळ्यांचे प्रश्न ऐकून घेणार आहे. त्यामुळे पुढे येण्यासाठी कुणीही गडबड करायची नाही. आता आपण आपल्या तालुका वाईज आपण जे मुंबईला जाण्यासाठी नियोजन केलेलं आहे ते आपण दादांना सांगणार आहोत. आणि त्यानंतर दादा आपल्याला मार्गदर्शक सूचना देणार आहेत. तर दादा वसमत, हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, शेरगाव असे 5 तालुके हिंगोलीमध्ये आहेत. आणि 5ही तालुक्यामध्ये गावोगाव जाऊन आपल्या ज्या टीम आहेत त्या दररोज संध्याकाळी किमान 3 ते 4 गावं या पद्धतीनं संपूर्ण गावामध्ये बैठकींचं सत्र सुरू आहे. चौडी बैठका प्रत्येक गावात सुरू आहेत. आणि प्रत्येक गावामधून टेम्पो, ट्रॅक्टर यांचं नियोजन पूर्ण झालेलं आहे. आणि अजून पुढच्या कालावधीत सुद्धा जे गाव राहिलेले त्या गावात सुद्धा आम्ही आढावा घेऊन जाणार आहोत. या ठिकाणी आता वसमत तालुक्याचं नियोजन सांगण्यासाठी मी नाथराव यांना विनंती करतो. वसमत तालुक्याचं नियोजन सांगण्यासाठी मी नाथराव यांना विनंती करतो की त्यांनी वसमत तालुक्याचं नियोजन सांगावं. जय श्रीराम. जवळजवळ वसमत तालुक्यामध्ये 122 गावं जवळजवळ येतात. आणि 50 गावं आम्ही जवळपास चावडी बैठका स्वतः जाऊन घेतलेल्या आहेत. आणि 50 गावच्या ऑलरेडी त्या मराठा सेवक जे निवड केली त्यांनी सुद्धा पूर्ण गाव करून पूर्ण त्या 50 गाव झाल्या. 20-22 गावचे जे राहिलेले आहेत ते आता या 4 दिवसामध्ये करतो. आणि पहिले जे मुंबईला पहिल्या वारीमध्ये निघालते त्याच्यापेक्षा यावेळेस वसमत
कारण हिंगोलीमध्ये वसमत तालुक्यामध्ये जास्त मराठा समाज आहे, तर जवळजवळ आम्ही इथं 50,000चा आकडा दिलेला आहे हिंगोलीच्या बैठकीमध्ये की आम्ही 50,000 लोक आणि तेवढे वाहनं आम्ही जे आता उद्या मुंबईला जायचं 29ला त्याची आम्ही तयारी केलेली आहे आणि वाहनं सुद्धा जवळजवळ 99% लागलेले इथं तेवढे वाहनं राहिले आणि त्या दिवशी हिंगोलीच्या बैठकीमध्ये पूर्ण चर्चा झाली या विषयावर त्यामुळं पूर्ण वसमत तालुका पूर्ण पिंजून निघणार आहे. धन्यवाद दादा. वसमत तालुक्यामध्ये जवळपास 70% पेक्षा जास्त मराठा समाज आहे आणि त्या प्रत्येक गावामधून जवळपास सर्वांनी स्वयंस्फूर्तीनं नियोजन केलेलं आहे आणि आपली टीम सुद्धा खूप सक्रियपणे त्या प्रत्येक गावामध्ये फिरून नियोजन करत आहे. त्यानंतर शेनगाव तालुक्यातून मी गंगाधरराव सरकटे यांना विनंती करतो की त्यांनी शेनगाव तालुक्याचं नियोजन सांगावं. आवाज जाऊन तिकडे. शेनगाव तालुक्यामध्ये आतापर्यंत शेनगाव तालुक्यामधून आपल्या मराठा समाजाचे ज्या गावामध्ये जास्त मराठा समाज आहे ते 80 गाव आहेत. ते आतापर्यंत आम्ही 46 गावामध्ये बैठका घेतलेल्या आहेत आणि ते 80 गाव आहेत ते 80 पैकी 80 आम्ही 100% त्या प्रत्येक खेडेगावामध्ये आम्ही बैठका घेत आहे. रोजचे आम्ही 4 बैठका घेतो. 6, 7, 8, 9 4 तास आम्ही रोज रात्रीला बैठका घेतो आणि त्या बैठक संपल्याच्या नंतर गावकरी यावेळेस दादा एवढं उत्साही आहेत. गेल्या वेळेस पेक्षा यावेळेस मुंबईला जास्तीत जास्त संख्येनं शेनगाव तालुक्यातून आपला समाज बांधव निघणार म्हणजे निघणार. दादा आज मी एका पायानं अपंग आहे तरी समाज म्हणतो तुम्ही एका पायानं अपंग जरी असता एवढी धडपड का करता. मी त्यांना एकच उत्तर देतो, अरे दादा जर उभे राहिले तर दादाचे हातपाय चळचळ कापतात, पायऱ्या जर दादा चढत असले तर कमरावर हात देतात. अरे दादाकडे पाहिलं माझ्या पायात जरी ताकद नसली तर माझ्या हातात ताकद आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त संख्येनं मुंबईला निघायचं. दादा मी अशी ग्वाही देतो, गेल्या वेळेस मी आपल्या मुंबईच्या रॅलीमध्ये शेनगाव तालुक्यातून माझ्या जवळपास 900 वाहनं निघली होती. आता यावेळेस सुद्धा दादा कमीत कमी 1200 वाहनं निघतील. म्हणजे एका गावातून मोठ्या गावातून 10 वाहनं, पुण्या गावातून 5 असे 100% दादा नाही म्हणले तरी 35 ते 40 हजार समाज बांधव शेनगाव तालुक्यातून निघणार म्हणजे निघणार. धन्यवाद दादा. शेनगाव तालुक्यातून गंगाधरराव आणि त्यांची टीम खरंच खूप मेहनत घेत असते. अशी एकही रात्र नाही ज्या दिवशी ते 12च्या आधी घरी जातात. दररोज ते प्रत्येक गावामध्ये पिंजून काढतात आणि आजचं नाही तर मागच्या 2 वर्षापासून त्यांची मेहनत आहे. यानंतर कळमनुरी तालुक्यातून मी संतोषरावला विनंती करतो की त्यांनी आपलं कळमनुरी तालुक्यातून नियोजन सांगावं. सर्वांना जय जिजाऊ. संघर्ष योद्धे मनोज रांगे पाटील आपल्या 6 कोटी जीवाचे काळीस आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आले आणि त्यांचा आपण खरंच माझ्या कळमनुरी तालुक्यातून येत्या वेळेस माझ्या कळमनुरी तालुकाच दादाचा येताना रूटला होता, मात्र माझ्या कळमनुरी तालुक्यातील गावात खेड्यातील सगळ्या लोकांनी दादाला सत्कार आणि राख्या बांधून आम्ही मुंबईला येतो म्हणून हे शब्द दिला आणि रात्रीचे उशीर जरी झाला तरी खेड्यापाड्यातील लोक कळमनुरीच्या रस्त्यावर होते. आपले मराठा सेवक आज कळमनुरी दादाची वाट बघत होते आणि फुलाचा हार असो की फुलोगडीत माझ्या दादाला पाठिंबा देत खंबीरपणे. आमच्या कळमनुरी तालुक्यामध्ये आमचे 80 गाव आम्ही अल्पसंख्याक जरी असलो आमचे मराठा समाजाचे 80 गाव आहेत. 80 गावातून आमच्या मराठा सेवकांना प्रत्येक मराठा सेवकांना आमचे एक सेवक आम्ही दादाच्या आयुष्यानुसार निर्माण केला. त्या सेवकांना प्रत्येक त्याच्या पवित्र गावामध्ये चावडी बैठक घेऊन आपल्याला 29 ऑगस्टला मुंबईत जायचं आवाहन केलं आणि त्यांच्या गावामध्ये 4 नाही 5 गाड्या घेऊन निघण्याची तयारी आहे. एका घरातून 2 माणसं 3 माणसं येण्याची तयारी आहे आणि ते कळमल आणि कटक आणि आज 100% गाड्याचं नियोजन लागलंय आणि आमचा कळमनुरी तालुका दादाच्या पाठीशी खंबीरपणे आणि हिंगोली जिल्ह्याचाच उद्योग करतो. आज पहिली बार कळमनुरी तोंडातून शब्द आला आणि आतापर्यंत शब्द वापरतो आम्ही हिंगोली कर शेवेची थाई तत्पर आणि हिंगोली कर हा शब्द असतो. परंतु बोलण्याची वेळ आली तालुका म्हणून तालुक्याने आज माझा दादा रात्री जेव्हा नांदेडून निघले माझ्या कळमनुरी तालुक्यामध्ये आगमन होताच दादाचं जंगी स्वागत केलं आणि स्वागत तर होणारच आहे. दादाचं जागोजागी नाही या महाराष्ट्रात सुद्धा स्वागत होत आहे कारण की हे कळमनुरीचं नेतृत्व 350 वर्षापासून निस्वार्थ नेतृत्व आपल्या मराठ्याला भेटलं. या नेतृत्वाच्या पाठीमागे आपला खंबीर दादा तुमचा त्याग आणि तुमचा संघर्ष तुमच्या प्रत्येक डोळ्याच्या आसूची हे मराठा समाज किंमत मोपणार म्हणजे मोपणार कारण की आमच्या लेकरांसाठी आमच्या
आमच्या लेकराच्या भविष्यासाठी तुम्ही रात आणि दिवस न म्हणता सगळे आयुष्य तुमचं आमच्या लेकरासाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून हा माणूस आपल्या घरादाराची काळजी न करता रात दिवस हा माणूस आपल्या लेकराचं फक्त भविष्य बघतो आणि आपल्या लेकरासाठी हक्काचं आरक्षण घेण्याला सर्व मुंबईचा या गोष्टीला मी सगळ्यांना तुम्हाला कळमनुरी किंवा हिंगोली सगळ्या मराठा समाज बांधवाला मी सांगतो 29 तारीख तुमच्या आमच्या काळजावर कोरलेली आहे. या तारखेला जर घरी कोणी राहिला तर आपल्या मराठ्याचं आपल्या लेकराचं भविष्य वाटेल याकरता सर्वांना घरातून 3-3, 4-4 जण उठा. एक घर एक गाडी हे उद्देश ठेवून मुंबईच्या दिशेने चला, दादाच्या पाठीमागे चला ही जोडी करण्याची विनंती करतो. माझा कळमनुरी तालुका सक्षम आहे आणि तो लाखोच्या संख्येने निघेल. कमीत कमी 50 ते 60,000 लोकसंख्या आमची हिंगोलीच्या दिशेने राहील. दादा हे तुम्हाला मी गवाही देतो. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. कळमनुरी तालुक्यात सुद्धा सर्व टीम गावोगावी फिरत आहे आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथल्या ग्रामस्थांना मार्गदर्शन करून, तसं तर मार्गदर्शन खरं तर करायची गरजच नाही, फक्त जाण्याचं नियोजन काय आहे ते फक्त सांगण्याचं काम आपली टीम करत आहे. यानंतर औंढा तालुक्यातून बाळासाहेब गोमाण यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि औंढा तालुक्याचं नियोजन सांगावं. सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. आमच्या औंढा नागनाथ तालुक्यामध्ये आम्ही जवळपास 10 दिवस झाले चावडी बैठका चालू केलेल्या आहेत. प्रत्येक गावामधून चांगल्या पद्धतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काल आम्ही आसुंदा या गावी 10 वाजता पोहोचलो होतो. 10 वाजता आपल्यासारख्या माणसाला ऐकण्यासाठी मंदिर भरून लोक थांबलेले होते. म्हणजे याच्यातून सगळ्यांनी लक्षात घ्यायचं की आपलं आंदोलनाचं जे पहिलं पवित्र होतं तेच आज पण आहे आणि औंढा नागनाथ तालुक्यातून कमीत कमी 40 ते 50 हजार संख्या मुंबईच्या दिशेने आपण खूप आगे करून दादाच्या याच्यामध्ये. धन्यवाद. यानंतर हिंगोली शहराचं सुद्धा नियोजन आहे. मी भूषणदादांना विनंती करतो की त्यांनी हिंगोली शहराचं नियोजन सांगावं. सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. आज ही आपल्या हिंगोली जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक घटना आहे की माननीय संघर्ष योद्धा श्री जरांगे पाटील यांच्या ह्या संवाद बैठकीला अभूतपूर्व प्रतिसाद पडद्या पाण्यातही आहे. त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. दादा हिंगोली शहरामध्ये सर्व वॉर्डांमध्ये जिथं जिथं आपली बहुसंख्या आहे तिथं तिथं बैठका घेण्याचं काम सुरू आहे आणि आमच्या अंदाजाप्रमाणे नगर परिषदच्या यादीमध्ये जेवढे आपले समाज बांधव आहेत त्या प्रत्येक घरातून 2-2, 4-4 लोक येतील आणि हिंगोली शहर हे त्याच्या संख्येच्या मानानं जशी आपण सातबाराची सभा गाजवली हिंगोली शहर देखील कुठल्याही तालुक्यापेक्षा मागे राहणार नाही ही तुम्हाला मी या ठिकाणी ग्वाही देतो. पाण्या पावसाचे दिवस आहेत. आपल्या सर्वांनी योग्य ती काळजी घेऊन याला निघायचं आहे. आपण तसं सांगतच आहोत प्रत्येक ठिकाणी आणि त्या अनुषंगानं या 2 ते 3 दिवसांमध्ये गाड्याचं नियोजन करण्याचंही काम सुरू आहे. या येत्या आठवड्याच्या आत हे पूर्ण नियोजन कंप्लीट होईल आणि आपण सगळे जाण्यासाठी मार्गक्रमण करू. पुन्हा एकदा सर्वांना आपल्या निघण्यासाठी आपल्या समाज बांधवांना जागृती करण्यासाठी एकत्र व्हावं असं मी आवाहन करतो आणि 2 शब्द संपवतो. जय जिजाऊ. धन्यवाद दादा. भूषणदादा देशमुख यांचं आपल्या सामाजिक कार्यामध्ये हिंगोलीत खूप मोठं योगदान आहे. दादा आज जे हे कार्यालय आहे ते कार्यालय त्यांनी आपल्याला या ठिकाणी मोफत उपलब्ध करून दिलेलं आहे. 1 रुपयाची न घेता समाजाचे जे उपक्रम असतील कार्यक्रम असतील त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये कोणाचाही विचार न करता ते 100% स्वतः पुढे येतात. जयदीपदादांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार म्हणावे. या जयदीपदादा देशमुख या कार्यालयाचं त्यांनी पूर्ण नियोजन ठेवलेलं आहे. कार्यालय आपल्याला मोफत उपलब्ध करून दिलेलं आहे. सगळ्यांना जय शिवराय. आज मनोजदादांच्या इथं आपण मराठा समाजाची जी मीटिंग घेतलेली आहे आपल्याला जे मुंबईला जायचं आहे आणि एका शब्दाचं नाथराव आले होते, अमोल भाऊ आले होते आणि आम्ही सगळेजणच नियोजन करण्यात येते म्हटलं आपलं मंगल कार्यालयाचं नियोजन करायचं आहे. मी म्हणलं आम्ही केव्हाही मनोजदादा करता जे आहे ते एका पायावर तत्पर आहेत. समाजाकरता जे आहे तन्मन धनानं आम्ही आमचं जे काही सहकार्य होईल
आमच्या देशमुख फॅमिलीचं आणि आमच्या नातेवाईकांचं ते आम्ही करायला तयार आहेत. आणि यापुढेही जे आहे मनोज दादांना नुसता आवाज दिल्याबरोबर आम्ही एका पायावर सगळेजण तयार आहोत. तुम्ही काही देतो. धन्यवाद. यानंतर हिंगोली ग्रामीणचं नियोजन सांगण्यासाठी मी अमोल जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी नियोजन सांगावं. सर्वांना जय जिजाऊ. आपल्या हिंगोली नगरीमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये 29 तारखेच्या दौऱ्यानिमित्त आलेल्या मनोज दादा यांचं सर्वप्रथम हिंगोली जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो. सर्व मराठा बांधवांनी एक ठाम निश्चय केला आहे, कारण आता ही आर आणि पारची लढाई आहे. आणि आता जर आपण लढलो नाही तर कधीच लढणार नाही. हे एक दादांनी केलेलं आहे की आता आपण ज्यावेळेस मुंबईला जाणार त्यावेळेस आरक्षण घेऊनच येणार आहे. त्यानिमित्तानं हिंगोली तालुका यापूर्वी थोडा मागा होता दादा, प्रांजळपणाने मी कबूल करतो. परंतु आता या तुमच्या दौऱ्यामुळं त्यांना एक नवसंजीवनी निर्माण झालेली आहे आणि प्रत्येक गावातून प्रत्येक मराठा बांधव हा पेटून उठलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये 27 तारखेला पूर्ण प्रत्येक घरातील एक माणूस याप्रमाणे, कारण चावडी बैठकीचा जे काय कार्यक्रम आहे कालपासून आमच्या इथे सुरू झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी चावडी बैठक झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा लवकरच ज्या जी गावं राहिलेली आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करून संपूर्ण 27 तारखेच्या अगोदर संपूर्ण मराठा पेटून उठला पाहिजेत. आणि येणाऱ्या काळामध्ये दादांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी 29 तारखेला मुंबईच्या दिशेने कूच करायची. आता ही आरपारची लढाई आहे. ही जर लढाई जर आपण हरलो तर आपण मराठा हरला असंच म्हणावं लागेल. म्हणून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हात बळकट करण्यासाठी सर्वांनी दादांच्या पाठीशी ठाम उभं राहावं. ही तेवढी या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो. आणि येणाऱ्या काळात हिंगोली ग्रामीण मधून जास्तीत जास्त संख्येने हा मराठा बांधव मुंबईकडे कूच होईल ही मी तुमच्या सर्वांच्या वतीने दादांना या ठिकाणी ग्वाही देतो. धन्यवाद दादा. ऍडव्होकेट अमोल जाधव साहेब समाजाच्या कार्यामध्ये खूप हिरिरीनं सहभागी होतात. याही वेळेस जे नियोजन आपण करत आहोत या सर्व बैठकीचं, त्यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका निभावलेली आहे. त्यांच्यासाठी एका खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर मी गजाननराव जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ. आणि खेरडा पेडगाव शिरसम सर्कलचे जे आमचं नियोजन आहे, 7/12च्या सभेला जसं आम्ही रेकॉर्ड ब्रेक केलं होतं, आम्ही असं ठरवलं होतं एका घरामधून 4 व्यक्ती, तर आम्ही मुंबईसाठी हेच फॉर्म्युला वापरलेला आहे. आमच्या कॉर्नर बैठका आम्ही 30-40 जणांची आम्ही प्रत्येक खर्चानं आम्ही प्रत्येक गावामध्ये आम्ही फेऱ्या काढतोय. प्रत्येकाला सांगतोय आम्ही की आपला हा अंतिम लढा आहे. दादा रात्रंदिवस बिमार असताना, दादाची तब्येत बरोबर नसताना आपल्या लेकराबाळासाठी जे झटताय त्या दादाच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहायचं. दादाचा जो शब्द आहे तो आपण खाली पडू द्यायचा नाही. तर मी आमच्या सर्कलच्या वतीनं अशी ग्वाही देतो दादांना की आमच्या एका घरामधून 2 व्यक्ती आणि आमच्या लोकसंख्येनुसार आमच्या ज्या गावामध्ये समजा आमचे जर 10 घरं असतील तर आम्ही असं ठरवलं की 10 जरी लोक असतील एका गावामध्ये तर त्या गावातून कमीत कमी 2 गाड्या गेलेल्या पाहिजेत. आणि जे मोठे गाव आहेत त्या गावामधून कमीत कमी 25-30 गाड्याचं असं आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि दादा सांगतील, दादाच्या शब्दापुढे आम्ही नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. यानंतर कळमनुरी शहर संदर्भात नियोजन सांगण्यासाठी बाजीराव सावंतकर यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. वसमत मधील नियोजन सांगण्यासाठी प्रल्हादरावजी राखोंडे यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. मित्रांनो, आपल्या जिल्ह्यातील खाली बसा म्हणजे पाया नाही गळायचं ते का असं मराठी निवार तांगड्या गळायला घेतो, गोळ सुरू करावं, येतो बाहेर जाऊन आत जाऊन. आता बाहेर नाही ना आत नाही, मुताला सुद्धा जायचं नाही. आयला आपण कसं राहतो बघा ना, विचारच नाही करीत. जाती पुढं कुणीच मोठं नाही, त्यामुळे तुम्ही बसले तुमचे हात पाय गळायचे नाही. तुम्हाला राहायचं तर राहू बाबा, काय बसा म्हणत नाही, पण तुम्ही तुमचे हाल होईल. शिवाय माझ्या अगोदर सर्वजण बोलले,
आणि त्यांचे प्रत्येक शब्द एक एक सत्य आहे. प्रत्येक तालुक्यातून शिवशिव बोलले त्यांचं. आणि दादा हिंगोली जिल्ह्यात छोटा असता तरी महाराष्ट्रात आम्ही सर्वात जास्त संख्येत राहू आणि ते बी आमच्या ड्रेसमध्ये राहू. कारण स्वयंसेवक म्हणून कारण प्रत्येकाला इच्छा आहे स्वयंसेवक राहायची आणि देणं ते काम करायचं. आणि ते म्हणजे आपण मुंबईला जवळ पण येते वेळेस आपल्या बाजूच्या जे घाण झाली असेल म्हणजे कचरा फिचरा काय असेल त्यावेळेस येते वेळेस साफ करून येऊ. कारण जरगे पाटलाच्या नावाला कुठेच धपा लागू नाही ही योजना. आणि लोकांनी प्रति आरोप खूप केले इलेक्शन पिरियड मध्ये पण त्याला नंतर कळालं खरंच जरगे पाटला समाजाला वाचवलं. कारण 20 कोटीला कोणता 10 कोटीला समाजाला वाचला. कारण एकट्या समाजाला इलेक्शन होत नाही हे सर्वांना कळालं. कारण इलेक्शन नंतर सगळ्यावर कळालं. कारण प्रत्येकाला वाटलं मी आमदार होतो काही आणि ज्याला आमदार व्हायचं होतं ते असेच घरी जाऊन झोपले होतं. त्यांना समाजाचं घ्यायचं नाही फक्त स्वतःची पोळी भाजायचं आहे. पण खरंच आता समाजाला तुमच्यावर विश्वास 3.5 वर्षाचा टाकला. कारण ज्यावेळेस तुम्ही उपोषणाला बसले होते त्यावेळेस महिलांनी कोणी टीव्ही बंद केलं नाही की दादा उपोषण उठतील की नाही. कारण लाईव्ह चालू होतं. पीटी जर चुकले तर टीव्ही पैसे चुकलं पुढे नटलं टीव्ही बघत. कारण तुमच्या नाकातून तोंडातून रक्त येत होतं. प्रत्येक समाज करत होता. आपला मराठा समाज नाही तर इतर समाज करत होता. कारण आपल्या घरात कुत्रं मेलं तर रात्री 2-2 दिवस जेवत नाही. तर तुम्ही जर उपोषणाला बसले होते आणि तुम्ही एक शपथ दिली होती ती सर्वांना मान्य झाली की तुम्ही जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मी माझ्या घरात उमरडा शिवणार नाही. आणि खरंच दादा आज जवळपास 50-60% लोकांना तुमच्याकडून फायदा झालाय. आमच्या जिल्ह्यातले बरेच जण पाटबंधारे विभागात लागलेत मुंबई मंत्रालयात लागलेत. आणि मी 15 दिवसाखाली मंत्रालयामध्ये गेलो होतो. एका मुलीच्या डीपीला जरगे पाटलाचा फोटो होता. मी म्हणतो कसं काय तर तिनं मला सांगितल्यावर तिनं म्हणजे मी इथं मंत्रालयामध्ये इथं विभागात सेल टॅक्स ऑफिसला लागलो ते जरगे पाटला म्हणून मी ठेवलं. माझं गुजरात ठाकरे भागात तळणी येथील तावड्यांची विठ्ठल तावड्यांची मुलगी ती लागली ती आज येथील बहुतेक मुंबईत निघाली तर भेटायला. तर ते सुद्धा एवढा कार्यक्रम सुंदर झाला आहे. पण प्रत्येकाला वाटतं की मला काहीतरी भेटावं. आज बरेच लेकराला शिष्यवृत्ती भेटत नाही. शिक्षण मोफत म्हणून आपल्या चर्चा आहे पण कुठं आहे फक्त कॉलेज आर्ट आणि आर्टच फक्त. सायन्सचं शिक्षण घ्या कोणता डिप्लोमा करा आपल्याला 8 लाख 10 लाख 11 लाख लागतात. माय बापांना वावराई त्याशिवाय पर्याय नाही. बरं वावराई पुढे त्यांना खावं काय रोजा जाऊन करावं काय उद्या फोकस शिक्षण काय त्याला काय करायचं. त्यांना आपल्याला आरक्षण नाही संरक्षण नाही फक्त दादाच्या याच्यामुळे एक दबावगट झाला त्याच्यामुळे बाकीचा प्रशासनावर दबाव आलाय. आणि आता आपल्याला कोणत्याच जातीच धर्म आपला विरोध घेत नाही. त्यांना वाटते मराठा बांधवांना विरोध मिळावा पण काही खर्चुल्या कुत्र्याला वाटते थेट राहावं. कुठल्याच कुत्रे विरोध करतात. चांगले माणसं कुठंच करत नाही. प्रत्येक खेड्या गावातल्या गुन्ह्या गोंधळ करतात. आणि मुंबई जाण्यासाठी इतर समाज सुद्धा सोबत प्रत्येक गाडीत 2-3 माणसं आमच्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गाडीत येणार. जिल्हा हा छोटा असेल प्रत्येकाने खर्च केली काही विषय नाही. संतोष कदम असो गजो सोळंके असो अमोल जाधव असो सरकटे असो नाथराव कदम असो यांनी खरंच चौड बैठका घेतल्यात आणि गावगावावरून वाटप करायचं जे सेवक नेमले आणि जुन्या सेवकाच्या याद्या ते सुद्धा तत्परतेने राहतं. मुंबईला तुम्हाला सांगतो 27 तारखेला संध्याकाळी सगळे मुंबईत आधी तुमच्या आधी जाऊन पोहोचत दादा. कारण लोकांना माहिती आहे दादाला मुंबईत येऊ देत नाही म्हणून आधी मुंबई काढूच करायची सगळ्यांची इच्छा आहे. सूर्यधारला फोन करू सांगितलं मित्राला मुंबईत आम्ही आलो आमच्याकडे फ्लॅट काय ठेवा आम्ही आलो. ते प्रत्येकानं आधीच नियोजन लावले. ह्या लोकांचं आमचा विचार संपणे आधीच त्याच्या लोकांच्या पुढे गेले. कारण यांचे विचार खूप आमच्या आधीच गेले. मी या समाजाचे खरंच या पुढीला ऍक्टिव्ह करतो खेड्यातल्या माणसाची. कारण त्यांना जेवणाचं आणि राहण्याची आधीच आमच्या अधिकारी आणि जेवणासाठी सगळ्यांनी सोबत घेतलेलं आहे. कोणी कोणाला अवलंबून नाही. तरी मुंबईत बांधव गर्दी घेत आहे तरी सोबत सगळं घ्या. दादाला सांगत कसं पावसाची दिवस होतं. मी माझे 2 शपथ संपवतो. जय हिंद जय शिवराय. यानंतर ऐका पलीकडल्या गेटमधून दमादमानं बाहेरच्या हॉलमध्ये जायचं. दादा आपल्याला बाहेरच मारायला थांबा 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 दादाला अरे थांबा ना मनानेच कसं काय बोलायचं झालं नाही मग आणि यांना पुढे जाऊन द्या. पाटील बोलणार आहेत ना अजून थांबा ना माझ्या खाली थांबा बघून येऊ आम्ही